पुढच्या 5 दिवसांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। मुंबईसह रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाची शक्यता आता वर्तवण्यात आली असून पालघर जिल्ह्यात देखील मंगळवारपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। तर पावसासंदर्भातली अपडेट आपण पाहतोय। राज्यावर पावसाचे ढग अद्यापही कायम असून पुढच्या 5 दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागात पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्र राज्यासाठी हवामान खात्याकडून आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक इशारा पावसाबाबत देण्यामध्ये आलेला आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ येणार अशी शक्यता हवामान खात्याने आता वर्तवली आहे। राज्यावर चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण सध्या झाली असून पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रात एका भयंकर संकटाचा सामना करावा लागत आहे। बघा, 12 जिल्ह्यांमध्ये आता वादळी संकट हे येत आहे आणि या 12 जिल्ह्यांमध्ये डायरेक्ट रेड अलर्टच्या सूचना देण्यामध्ये येत आहे। बघा, आता सांगण्यामध्ये आलं आहे वादळी वाऱ्यासह कडकडाटाचा पाऊस होणार आहे। अगदी उन्हाळ्यामध्येच हा पाऊस येत आहे। पुढील काही तासात महाराष्ट्रामध्ये भयंकर संकट येत आहे। हे संकट मुंबईच्या दिशेने योगाने सरकत असून वाऱ्याचा योग ताशी 150 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता पंजाब डक हवामान तज्ज्ञ यांच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। या वादळाचा पहिला मोठा तडाखा बसणार असून बघा, आता ज्या जिल्ह्यामध्ये पहिला तडाखा बसणार आहे त्या जिल्ह्यांची पण यादी सरकारने सांगितलं आहे। टोटल 12 जिल्ह्यांमध्ये हा तडाखा वादळी वाऱ्यासह पावसाचा या 12 जिल्ह्यांना बसणार आहे आणि सरकारने सांगितलं आहे घराच्या बाहेर निघू नका। त्यासोबत सर्वात जास्त संकटामध्ये शेतकरी आहे, कारण की रब्बी पिकं आता काढणीला येऊ लागलेली आहे। आता बघा, रत्नागिरी जो काय जिल्हा आहे तेथे वादळी संकट येण्याची दाट शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे। हा तातडीचा अलर्ट आता चुकणार नाही, कारण की बघा, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर एका विनाशकारी चक्रीवादळामध्ये सध्या झालेलं आहे। तुम्हाला माहीतच आहे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सध्या निर्माण झाला आहे आणि एक मोठं चक्रीवादळ निर्माण झालं आहे। या संकटामुळे किनारपट्टीवरील घरांचे पत्रे उडू शकतात आणि जुने घरं कोसळण्याची भीती जास्त आहे। आता बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या काही दिवसांत परिस्थिती अधिक गंभीर होणार असून तिथे वादळी पाऊस खूप पडणार आहे असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जात आहे। नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे असे पंजाबराव डक हवामान तज्ज्ञ यांच्या माध्यमातून सूचना करण्यामध्ये आल्या आहेत। हा पाऊस टोटल या 12 जिल्ह्यांमध्ये पडणार असं हवामान खात्याकडून आता अंदाज व्यक्त केला जात आहे। इथून मागे कधीही असं संकट आलं नव्हतं। इथून मागे जे काय संकट आले होते ते छोटे होते, परंतु आता जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यानुसार विनाशकारी वारे, ढगफुटी सदृश्य पाऊस यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर येण्याची पण शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे सर्वांना सूचना करण्यामध्ये आला आहे, खास करून शेतकऱ्याला तुमचे पिकं जर काढणीला आली असतील तर आता तुम्हाला तात्काळ काढून घ्यायचं, कारण की बघा, येत्या 24 तासाच्याच आतमध्ये 150 किलोमीटरच्या योगाने वारे वाहणार आणि विध्वंस घडू शकतो असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। आता बघा, रायगड जिल्ह्यामध्ये देखील असं वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असं या ठिकाणी हवामान खात्याकडून सांगण्यामध्ये आलं आहे। यामुळे वीज पुरवठा खंडित होऊ शकतो आणि इंटरनेट सेवाही विस्कळीत होऊ शकते असं अंदाज सध्या आले आहे। त्यामुळे आताच आपले मोबाईल फोन पूर्णपणे चार्ज करून ठेवणे गरजेचे आहे, कारण की लाईट पण जाणार आहे। आता बघा, हेच ते 12 जिल्हे आहे ज्या 12 जिल्ह्यामध्ये पूर देखील येणार आहे अशी परिस्थिती सांगण्यामध्ये आली आहे। चक्रीवादळाचा हा धोका आता जमिनीच्या दिशेने पुढे सरकत आहे। या वादळाचा प्रभाव कोकण किनारपट्टी ओलांडून आता अंतर्गत भागात देखील पोहोचणार आहे। मुंबई शहरात प्रशासनाने डायरेक्ट रेड अलर्ट जारी केला असून तिथे येत्या काही दिवसांमध्ये वादळी पाऊस खूप पडणार आहे। घराच्या खिडकी आणि दरवाजे आताच नीट करून बंद करून ठेवा, कारण की वाऱ्याचा योग इतका प्रचंड असणार आहे की हवा घरामध्ये शिरली
की खिडकी देखील फुटू शकते, दरवाजे देखील तुटू शकतात. एवढ्या योगाने आता वारे वाहणार आहे. बघा, हा अंदाज डायरेक्ट हवामान खात्याकडून देण्यामध्ये आला आहे. तुम्ही आत्ताच्या ठिकाणी पाहिला आहे, न्यूज चॅनलला पण या ठिकाणी बातम्या येत चाललेली आहे. त्यासोबत वादळामुळे विजा चमकणे आणि ढगफुटी होणे असे दुहेरी संकट राज्यावर सध्या आले आहे. बघा, घाटांमधील रस्त्यावर दगडी कोसळण्याचा धोका सध्या निर्माण झाला असून आता बघा, ज्या जिल्ह्यामध्ये हे वादळी संकट येत आहे त्या जिल्ह्यांची यादी हवामान खात्याने आता डायरेक्ट सांगून टाकली आहे. बघा, ठाणे जिल्ह्यामध्ये देखील वादळी पाऊस पडणार आहे. डोंगराळ भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्क राहावे आणि शक्य असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. प्रशासनाची यंत्रणा सज्ज असली तरी तुमची सुरक्षा तुमच्या हातामध्ये आहे. कारण की बघा, आता हा पाऊस कोणता पाऊस आहे तर हा पावसाळ्यामधील सामान्य पाऊस नाही. हे वादळी संकट आहे जे की उन्हाळ्यामध्येच आलं आहे. घोर उन्हाळ्यामध्ये आता हा पाऊस पडणार आहे. त्यामुळे या संकटाला सर्वांना सामोरे जावं लागेल. खास करून या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त धोका सांगण्यामध्ये आला आहे. आता बघा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा या आसमानी संकटाची चाहूल लागली आहे. नदीकाठच्या गावांना पुराचा धोका असून पाण्याची पातळी योगाने वाचण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. कारण या भागामध्ये येत्या काही दिवसांमध्ये अगदी 48 तासांच्या आतमध्ये वादळी वाऱ्यासह रात्री देखील मोठा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो. जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवा आणि शेती अवजारांची अत्याच योग्य ती व्यवस्था करा. म्हणजे की बघा, आता सांगण्यामध्ये आलं आहे, हवामान खात्याकडून अंदाज देण्यामध्ये आला आहे की जे आसमानी संकट आता येणार आहे, प्रचंड असा विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार. हवामान खात्याकडून आता अंदाज व्यक्त केले जात आहे. हेच ते 12 जिल्हे, ज्या 12 जिल्ह्यामध्ये आसमानी संकट उभं राहिलं आहे. बघा, पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज 100% खरा ठरतो आणि त्यांनी सांगितलं या 12 जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस येण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे. आता बघून घ्या, मध्य महाराष्ट्रामधील जिल्ह्यांवर सुद्धा या चक्रीवादळाचा परिणाम 100% दिसून येणार आहे. जरी हे जिल्हे किनारपट्टीपासून दूर असले तरी ताशी 100 ते 150 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती प्रशासनाने सध्या सांगितली आहे. बघा, हा पाऊस वादळी पाऊस खूप पडणार आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या वेळी झाडाखाली उभं राहणे टाळावे, कारण विजा पडण्याचा धोका झाडांवर सर्वात जास्त सांगण्यामध्ये आलेला आहे. आता बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या भागामध्ये पाऊस होणार त्या भागांची नावे आत्ताच हवामान खात्याने जाहीर केली आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण की बघा, तुमचा पण जिल्हा या यादीमध्ये, या जिल्ह्यांच्या यादीमध्ये येऊ शकतो. कारण की तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्यासाठी गंभीर बातमी आहे असं देखील म्हणावं लागेल. मराठवाडा आणि आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा हवामान वेगाने बदलणार आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ढगांचा मोठा समूह या भागांकडे सरकत आहे. आता जो काय पुणे जिल्हा आहे, पुणे जिल्ह्यामध्ये रात्रीच्या वेळी मोठा धोका असून तेथे वादळी पाऊस खूप पडणार आहे. घरावरील पत्रे मजबूत आहेत का याची खात्री करा, अन्यथा प्रचंड योगाने वारे येणार आणि पत्रे उडून देखील जाऊ शकतात. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, हा पाऊस उन्हाळी पाऊस आहे, हा पाऊस पावसाळी पाऊस नाही, हा पाऊस धोक्याचा पाऊस आहे असं देखील म्हणलं जात आहे. त्यामुळे जे 12 जिल्हे आहे बघा, या 12 जिल्ह्यामध्ये तुम्ही जर राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी ही ठरत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भाच्या काही भागांमध्ये सुद्धा आता या चक्रीवादळाचे पडसाद उमटणार आहे. कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्याने पावसाचा जोर वाढला आहे. आता बघा, ज्या जिल्ह्यांमध्ये वादळी संकट येत आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. बघा,
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने गंभीर इशारा दिला असून तिथे येत्या काही दिवसांमध्ये वादळी पाऊस खूप पडणार आहे. रब्बी पिकांच्या संरक्षणासाठी आतापासूनच नियोजन करणं आवश्यक आहे, कारण हा पाऊस उभी पिके अडवू देखील करू शकतो असं अंदाज आता व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने सांगितलं आहे. NDRFच्या टीमने देखील सांगितलं आहे. बघा, पाचारण केले असून धोकादायक भागात तैनात या ठिकाणी हे व्यक्ती केले जात आहे. कारण की बघा, सरकारने आत्ताच टीम लावून ठेवली आहे. जर आसमानी संकटामुळे कोणाचे पत्रे उडले, काही नुकसान झाले तर सरकार भरपाई देखील करून देणार आहे. या संकटाच्या काळात अफवांवर विश्वास ठेवू नका आणि केवळ अधिकृत माहितीचेच पालन करा. आता ज्या जिल्ह्यामध्ये वादळी संकट येत आहे त्यामध्ये अहमदनगर जिल्हा सुद्धा समाविष्ट आहे. ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील देण्यामध्ये आला आहे. अगदी 48 तासांच्या आतमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील मोठा पाऊस पडणार आहे. घरातील लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींची विशेष काळजी घ्या, कारण रात्र जड जाणार आहे असंच म्हणावं लागेल. समुद्रात लाटा उंच उसळणार असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याची सक्त ताकीद देण्यामध्ये आली आहे. किनारपट्टीजवळील गावांसाठी हा रेड अलर्ट अत्यंत निर्णायक ठरत आहे. आता बघा, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरणामध्ये मोठा बदल होणार असून तिथे वादळी पाऊस खूप पडणार आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडणार आहे. यावेळी मोबाईलवर बोलणे टाळा, कारण की बघा, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा हाय अलर्ट देण्यामध्ये आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रब्बी पिकाचं नेमकं काय होणार? तर रब्बी पिकाचं जे होणार ते तर होणारच, परंतु बघा, प्रशासनाने आता सांगितलं आहे सुरक्षित राहा. आजची रात्र ही 12 जिल्ह्यांसाठी धोक्याची ठरणार असून प्रशासनाकडून सतत सूचना सध्या दिल्या जात आहे. सुरक्षित स्थळी राहणे हा सध्या सर्वात मोठा बचाव आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून तेथे वादळी पाऊस खूप पडणार आहे. घरात मेणबत्त्या, टॉर्च आणि पिण्याच्या पाण्याचा साठा तयार करून ठेवा, कारण की वीज पुरवठा खंडित देखील होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा चक्रीवादळाचा अंशतः परिणाम पाहायला मिळणार आहे. वाऱ्याचा योग काही भागामध्ये 120 असणार, तर काही भागांमध्ये बघा 120 पासून ते 150 पर्यंत देखील जाणार आहे. या सर्व 12 जिल्ह्यांमध्ये तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी खबरदारी घेण्यास सांगितले आहे, कारण तिथे येत्या काही दिवसांमध्ये अगदी काही तासांमध्ये मोठा पाऊस होणार असं प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, शेवटी हे संकट पूर्ण राज्यासाठी एक परीक्षा आहे. जरी जिल्ह्यांची यादी मोठी असली तरी प्रत्येकाने आपल्या पातळीवर सतर्क राहणे गरजेचे आहे. राज्याच्या विविध भागात ढगांचा गडगडाट वाजणार असून तेथे वादळी पाऊस खूप पडणार आहे. येत्या काही दिवसातील हवामानाच्या अशाच ताज्या अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायचे असतील तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचे बेल नोटिफिकेशन घंटे क्लिक करून ऑलवरती सेट करा. बघा, आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच हवामान अंदाजाच्या आणि शेतकऱ्याच्या नवनवीन अपडेट पाहायला मिळतात. आणि हेच ते 12 जिल्हे होते, ज्या 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून, हवामान खात्याच्या माध्यमातून हाय अलर्ट देण्यामध्ये आलेला आहे. धन्यवाद.